नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राठोड सर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करत आहोत. तर इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेतील क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजेच लँग्वेज स्टडी हा 10 मार्काचा एकूण प्रश्न कसा सोडवायचा. तर जसं स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि बी असे एकूण 10 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट एमध्ये एकूण 6 ॲक्टिव्हिटी दिल्या जातात आणि त्या 6 ॲक्टिव्हिटीजपैकी आपल्याला कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीज 8 मार्कासाठी सोडवायचं असतं. तर त्या मी 6ही ॲक्टिव्हिटीज सोडवून दिलेलं आहे तिथं आणि त्या 6पैकी कोणत्याही तुम्हाला सोपं कोणतं जाईल त्यानुसार तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज सोडवायचे आहेत. तर मी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटी कोणत्या सोडवायचं ते देखील सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्या बारकोडवरती म्हणजेच आन्सर सीटवरती कशा पद्धतीनं आपण लिहायचं आणि आन्सर कसं लिहायचं आणि पेपरचा किंवा पेजचा वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर या प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये कंप्लीट द वर्ड्स म्हणून असा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी ज्या ठिकाणी फिल आहे किंवा समजा रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला नवीन शब्द ॲड करून आपल्याला इथं तयार करावा लागतो. हा शब्द कोणता असेल तर तुम्ही ठरवू शकता कोणता अल्फाबेट इथं लिहिल्यानंतर शब्द पूर्ण होईल. तर इथं एन जर लिहिलो मी तर या ठिकाणी स्ट्रेंज असा शब्द तयार होईल. ठीक आहे. इथं जर समजा ए जर लिहिलो मी तर या ठिकाणी हर्ट असा शब्द कंप्लीट होईल. इथं यस असा शब्द जर लिहिला तर या ठिकाणी बॉझम असा शब्द तयार होईल आणि यानंतर इथं यल जर लिहिलो मी तर क्लिप असा शब्द तयार होईल. पहा, आणि ही सर्वचे सर्व शब्द तुमच्या सिलेबसमधले टेक्स्टबुकमधलेच असणार आहेत. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावण्यासाठी. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात प्रश्न कसा विचारला जातो. आता मी इथं डायरेक्टली आन्सर लिहिलेला आहे. तर इथं बी सुरुवातीला येतो म्हणून पहा या ठिकाणी बी अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे अल्फाबेटिकल सिक्वेन्सनुसार तुम्हाला क्रमानुसार या शब्दांची मांडणी करायची असते, लिहायचं असतं. तर बी वरचा पहिला शब्द असल्यामुळे मी पहिल्यांदा लिहिलेले, सी वरचा दुसऱ्यांदा लिहिलेले, क्यू तिसऱ्या क्रमांकाला लिहिलेले आणि टी वरचा चौथ्या क्रमांकाला लिहिलेले. आणि दुसरी जी बघा एकूण 8 शब्द दिलेले असतात. या 8 शब्दांपैकी पहिली शब्दांची लाईन ही वेगवेगळ्या अल्फाबेटपासून सुरुवात झालेली असते आणि दुसऱ्या शब्दांची लाईन जी असते तर ती एकाच अल्फाबेटपासून सुरुवात झालेली असते. तुम्ही पाहू शकता मी डायरेक्टली आन्सर लिहिलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला समजा क्वेश्चन दिसत असेल. तर या ठिकाणी यम पासून सुरुवात झालेली आहे. तर यानंतर जर समजा पहिलं अक्षर सेम असेल तर दुसऱ्या अक्षरापासून समजा आपण दुसऱ्या अक्षरावरून ठरवू शकतो की कोणतं अक्षर हे पहिल्यांदा येऊ शकतं. त्यामुळे मी दुसरा अक्षर घेतला. ए, आय, ओ आणि ओ यांच्यापैकी कोणतं अक्षर सुरुवातीला येईल म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. पहा, ए, त्याच्यानंतर आय, त्याच्यानंतर यम, ओ. आता इथं दोन सारखेच आहेत बघा, यम ओ दोन अक्षर सारखेच. मग तिसरं अक्षर पाहायचा कोणतं पहिल्यांदा येतं ते समजा आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रश्नपत्रिका किंवा आन्सर सीट लिहित असताना एक रेष इथे एक आपल्याला समजा मार्जिन करून घ्यायची, इकडच्या साईडनं एक मार्जिन करून घ्या समजा हे. आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी लिहिल्यानंतर आपल्याला आपल्याला सेपरेट आन्सर दिसावा यासाठी प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या नंतर आपल्याला अशी आडवी रेष प्रत्येक ॲक्टिव्हिटी नंतर लिहायची आहे. त्यानंतर बघा तिसरी ॲक्टिव्हिटी चालली जाते लँग्वेज स्टडीमध्ये पंक्च्युएशन नावावरती. आपल्याला 2 वाक्य दिलेले जातात आणि त्याच्यामध्ये पंक्च्युएशनचा वापर करायचा असतं. स्क्रीनवरती दिसत असलेले प्रश्न तुम्हाला पाहू शकता. त्या प्रश्नानुसार इथं पहिल्यांदा आपण एच हा कॅपिटल केलेला आहे आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, कारण का हा दिलेलं वाक्य हे एक्सक्लेमेशन मार्क आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असल्यामुळे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचं. त्यामध्ये बघा स्टार्ट विथ कॅपिटल फॉर्म डी आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पंक्च्युएशन वापरण्यासाठी अशा पद्धतीने 2 वाक्य दिलेले असतात. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी इथं आन्सर लिहिलेला आहे. वर स्क्रीनवर तुम्हाला आन्सर दिसतात, क्वेश्चन पेपर दिसत असेल. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी असणार आहे आपल्याला. पहा, एक मोठा शब्द दिले जाणार आहे. त्या मोठ्या शब्दांपासून आपल्याला कमीत कमी 4 शब्द लिहायचे असतात. पहा, पण तुम्ही तयार करत असलेले कोणतेही शब्द तयार करा, परंतु इंग्रजीतले अर्थपूर्ण शब्द तयार करा, परंतु त्यामध्ये ते तयार केलेले शब्द हे कमीत कमी 3 अक्षरी असायला पाहिजे. पहा, जर तुम्ही 2 अक्षरी जर तयार करत असाल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत.
म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इन्व्हेस्टिगेशन हा मोठा शब्द दिलेला तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्नपत्रिका दिसत असेल, क्वेश्चन दिसत असेल कशा पद्धतीने विचारलं जाते. इन्व्हेस्टिगेशन या शब्दापासून 4 नवीन शब्द तयार करायचे, तर तुम्ही पाहू शकता मी इन्व्हेस्ट शब्द तयार केलेला आहे, TEST टेस्ट शब्द तयार केले, जसं इथं TEST अशा पद्धतीनं बघा टेस्ट शब्द तयार केलेले. स्टेज देखील शब्द तयार होतो याच्यामध्ये बघा, STAGE असा समजा शब्द तयार होतो. त्यानंतर ईस्ट देखील शब्द तयार होतो बघा, EAST असे अर्थपूर्ण त्या शब्दांचा क्रम बदलून अक्षरांचा वापर करून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे. तयार करणारा शब्द हे कमीत कमी 3 अक्षरे असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त या दिलेल्या शब्दांपेक्षा 1 अक्षर कमी असायला पाहिजे, असं नियम आहे पहा याचा. आणि तयार केलेले शब्द हे इंग्रजीतला अर्थपूर्ण प्रमाण शब्द असायला पाहिजे. आणि असे एकूण 4 शब्द तयार करायचे. ही झाली 4थी ॲक्टिव्हिटी. पहा पुढची ॲक्टिव्हिटी पहा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5A मध्येच 5वी ॲक्टिव्हिटी पहा. 5व्या ॲक्टिव्हिटीमध्ये असा एक सेंटरमध्ये शब्द दिलेला असतो, रिलेटेड वर्ड म्हणतात याला. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर या ठिकाणी सेंटरमध्ये एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्या सभोवताली त्याच्याशी संबंधित असलेले शब्द लिहायचे असतात बघा. सेंटरमध्ये जर समजा तुम्हाला शब्द नाऊन असेल तर बाजूला ॲडजेक्टिव्ह लिहायचे. जसं इथं मी ह्युमन हे नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, त्याच्या सभोवताली मी सर्वचे सर्व ॲडजेक्टिव्ह आन्सर लिहिलेले बघा, रिलेटिव्ह वर्ड. आणि जर सेंटरमध्ये जर समजा ॲडजेक्टिव्ह असेल तर बाजूला आपल्याला नाऊन लिहायचं आहे. आणि जर समजा सेंटरमध्ये व्हर्ब असेल तर बाजूला या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्वचे सर्व ॲडव्हर्ब यायला पाहिजे. आणि सेंटरमध्ये ॲडव्हर्ब दिलेला असेल तर बाजूला समजा मात्र आपल्याला वर्ब लिहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता इथं. तर इथं ह्युमनच्या संबंधित ह्युमन कसा असू शकतो, मी इथं शब्द लिहिलेले त्याच्याशी रिलेटेड, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळेच देखील शब्द लिहू शकतात. ठीक आहे. पेजचा वापर कसा करायचा मी इथं परत लिहिलेले पाहू शकता. इथं ब्रेव, ह्युमन कसा असू शकतो, ब्रेव. स्मार्ट ऑलरेडी आन्सरमध्ये क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. ह्युमन हॅपी असतो, ह्युमन ऑनेस्ट असतो, ह्युमन ग्रेट असतो. अशा पद्धतीने त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्व मी ॲडजेक्टिव्हच लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढची 6वी ॲक्टिव्हिटी शेवटची आहे पहा. त्यामध्ये वर्ड चेन नावाची ॲक्टिव्हिटी आहे. वर्ड चेन पहा, इथं तुम्हाला 3 प्रकारच्या वर्ड चेन बनवायला सांगितलेलं असते, 3 ते 4 प्रकारच्या. एक वर्ब शब्दांची वर्ड चेन बनवायला सांगितली जाते, ॲडजेक्टिव्हची किंवा नाऊनची किंवा ॲडवर्ब किंवा कॉमन जनरल विचारले जाते. मग तुम्हाला इथं शब्द लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला वर्ड चेन कशाची बनवायला सांगितले. इथं वर्ड चेन ऑफ वर्ब सांगितले, याचा अर्थ सर्वच्या सर्व हे लिहिले गेलेले सर्व शब्द काय असायला पाहिजे, वर्ब असायला पाहिजे. जर इथं नाऊन सांगितलं गेलं तर त्या ठिकाणी सर्व लिहिलेले शब्द नाऊन असायला पाहिजे. जर ॲडजेक्टिव्ह असेल तर सर्वच्या सर्व शब्द ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. आणि जर जनरल असेल तर मग तुम्ही नाऊन, ॲडवर्ब किंवा शब्दांच्या 8 जातीपैकी कोणतेही शब्द वापरून तुम्ही चेन तयार करू शकता. ठीक आहे. तर इथं पहा वर्ड चेन कशी तयार करायची. शेवटचं अक्षर बघायचं. वॉक हा शब्द आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे, त्याच्यापासून शेवटचं अक्षर बघायचं. शेवटच्या अक्षरांपासून नवीन वर्ब तयार करायचा आता आपल्याला, कारण वर्ब सांगितलंय म्हणून आपल्याला वर्ब तयार करायचे. नाऊन सांगितलं असतं तर नाऊन घेतलं असतं. तर के पासून कोणता वर्ब येतो, तर मी इथं लिहिलेलं आहे नो, तुम्ही वेगळं लिहू शकता. या नोच्या शेवटचा अक्षर बघायचा डब्ल्यू पासून नवीन वर्ब कोणता असेल, तर वॉक लिहिलेले मी. त्यानंतर बघा के पासून काय असेल, बरं कीप असेल. आणि पी पासून प्ले असेल. याच्यापेक्षा वेगळे देखील तुम्ही लिहू शकतात, असं काही नाही की यामध्ये तुम्ही हेच आन्सर लिहावं. आणि पहा प्रत्येक ॲक्टिव्हिटीनंतर मी कशा पद्धतीनं त्याची स्ट्रक्चर लिहिलेलं आहे, पेपरचा किंवा आन्सर शीट कशी ॲक्टिव्ह दिसते हे देखील तुम्ही पाहू शकतात पहा. आणि प्रत्येक प्रश्न हे व्यवस्थितरित्या आपल्याला क्लॅरिफाय झाला पाहिजे चेक करणाऱ्याला. त्यानंतर हा झाला बघा क्वेश्चन नंबर 1A. त्यानंतर आपण जाऊया, लुक ॲट दिस क्वेश्चन नंबर 1B. पहा इथं जागा आहे, तरी मी समजा पुढचा पेज घेतलेले प्रश्न सोडवण्यासाठी, त्यासाठी नवीन प्रश्न नवीन पेजवरती सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये डू ॲज डायरेक्टेड नावाचा प्रश्न विचारला जातो. एकूण 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पहा प्रश्नांचं मेन्शन मी कशा पद्धतीने केलेलं आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि असंच तुम्हाला लिहायचं आहे, पेपरचा वापर करायचा आहे. त्यामध्ये मी सर्व प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे, त्यापैकी तुम्ही एकच सोडवू शकता, वेळेची बचत होऊ शकते तुम्हाला. जसं इथं क्वेश्चन नंबर 1B1 मध्ये यामध्ये ए आणि बी असे 2 ऑप्शन दिलेले असतील, तर त्या दोन्हीपैकी एकच तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पहिल्या ऑप्शनमध्ये फ्रेज बनवायचं, एक फ्रेजेस दिलेला असणार आहे, त्या फ्रेजेसपासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे किंवा वाक्यात उपयोग करायचे. पहा
तसं टू बी सरप्राईज्ड हा शब्द दिलेला आहे. तर टू बी सरप्राईज्ड या शब्दांपासून किंवा फ्रेजेसपासून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्सेस मी तयार केलेले पहा, तुम्ही पाहू शकता. आय वॉन्ट टू बी सरप्राईज्ड माय पॅरेंट्स विथ माय रिझल्ट. अशा पद्धतीने एक कम्प्लीट मिनिंगफुल समजा आपल्याला वाक्य तयार करता यायला पाहिजे. त्याला आपल्याला 1 मार्क असतं. किंवा हे जर पॉसिबल नसेल, तुम्हाला त्या फ्रेजेसचा मिनिंग जर कळाला नसेल, तर डेफिनेटली पुढचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बी नावाचा याच्यामधला दुसरा प्रश्न ऑरमध्ये असेल, 1 मार्कासाठी दोन्हीपैकी एक सॉल्व्ह करा. म्हणजे ॲड क्लाउज नावाचा प्रश्न असतो, जसं स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे. ॲड क्लाउजमध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं, त्याला क्लाउज ॲड करायचं असतं. तुम्ही तुमच्या 10वीच्या सिलेबसमध्ये तुम्ही शिकलेलं असताल बघा, क्लाउजेसचे टाईप्स, सबऑर्डिनेट क्लाउज आणि मेन क्लाउजेस. ठीक आहे. तर तुम्हाला इथं दिलेलं वाक्य पहा, दिस इज द हाऊस असं वाक्य दिलेलं आहे. तर त्याला मी वेअर आय प्ले क्रिकेट अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्य तयार करायचे. आता या ठिकाणी लोकेशन, हाऊस हा लोकेशन दर्शवत असल्यामुळे मी इथं वेअर हा शब्द घेतलेला आहे. तुम्ही त्याला रिलेटेड समजा कंजक्शन वापरून तुम्ही पुढे वाक्य कंप्लीट करू शकता. कंजक्शन जर दिलेलं असेल तर डबल कंजक्शन वापरण्याची गरज नाही, आवश्यकता नाही, किंवा वाक्यानुसार तुम्ही वापरूही शकता. ठीक आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला सफिक्स और प्रिफिक्स नावाचा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मधलाच पुढचा प्रश्न आहे. याला देखील 2 ऑप्शन असतात. 2 ऑप्शनपैकी एक सॉल्व्ह करायचं असतं. त्यामध्ये एक तर दिलेल्या शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडा, नाही तर त्या दिलेल्या शब्दांपैकी कोणताही एक शब्द चूज करा आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य तयार करा. त्यामध्ये दिल्याप्रमाणे मी या ठिकाणी पहिल्या शब्दाला सफिक्स जोडलेले बघा, प्रेझेंटेशन, आणि हेल्दी या शब्दाला अनहेल्दी म्हणजेच या ठिकाणी मी प्रिफिक्स जोडलेलं आहे. ठीक आहे. तर प्रिफिक्स म्हणजे काय, तर त्या शब्दांच्या पूर्वी काही अक्षर जोडून आपण नवीन शब्द तयार करणे. आणि सफिक्स म्हणजे काय, तर एखाद्या शब्दांच्या नंतर काही जोडून प्रत्यय जोडून नवीन शब्द तयार करणे. अशा पद्धतीनं एक तर हे तयार करू शकता. आणि प्रॉपरली तयार करणं फार गरजेचं आहे. आपल्याला ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. जर हे पॉसिबल नसेल तर दिलेल्या शब्दांपैकी सिंपल कंडिशनमध्ये एक वाक्य तयार करा. जसं इथं हेल्दी शब्द आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं होतं, तर त्या हेल्दी शब्दांपासून मी एक वाक्य तयार केले पाहिजे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. परंतु तयार केलेलं वाक्य हे कम्प्लीट हे मिनिंगफुल असायला पाहिजे. तर या ठिकाणी हेल्दी शब्दापासून काय वाक्य तयार केलं मी, आय एम हेल्दी स्टुडंट इन माय क्लास. इट्स कम्प्लीट सेंटेन्सेस. आणि या वाक्याला 1 मार्क देखील मिळू शकतं पहा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लँग्वेज स्टडीचे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट बी असे 10 मार्क आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. आणि पेजचा वापर मात्र डेफिनेटली याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही कंप्लीट पेपर पाहू शकतात बघा, ॲक्युरेट आपला आन्सर दिसायला पाहिजे. त्या पद्धतीनं इकडे देखील पहा, हा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये कशा प्रकारे मी मेन्शन केलेला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इथं पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट केलेला आहे. इथं ए मधला फर्स्ट ॲक्टिव्हिटी, इथं सेकंड ॲक्टिव्हिटी, थर्ड ॲक्टिव्हिटी, फोर्थ ॲक्टिव्हिटी, आणि त्याच्यानंतर बघा 5th ॲक्टिव्हिटी, इथे 5th ॲक्टिव्हिटी पाहू शकतात, आणि लास्ट वन 6th ॲक्टिव्हिटी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. या 6 ॲक्टिव्हिटीजपैकी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटी सोडवायची आहेत. आता 4 ॲक्टिव्हिटी कोणत्या सोप्या असतील तर डेफिनेटली तुम्हाला ही आउट ऑफ मार्क्स देणार आहे. ही प्रश्न नक्की सोडवा. कंप्लीट द वर्ड्स युझिंग प्रॉपर अल्फाबेट. योग्य अल्फाबेट भरून ही कंप्लीट करायचं. हे एक सॉल्व्ह करा. अल्फाबेटिकल ऑर्डर कंपल्सरी सोडवा. 1, 2 ही कंपल्सरी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्क देऊन जाणार आहे. त्यानंतर पंक्च्युएशनकडे जाऊ नका, कारण का तर पंक्च्युएशन ही तुम्हाला रूल्स माहीत असेल तर सॉल्व्ह करता येईल. ही सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. त्यानंतर ही 4थी ॲक्टिव्हिटी इन्व्हेस्टिगेशन. या शब्दांपासून मी जसे 4 शब्द तयार केलेत, तर त्या प्रकारे तुम्हाला दिलेल्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांचा वापर करत 4 शब्द तयार करा. आणि पुढचं पहा, रिलेटेड वर्ड्स किंवा वर्ड चेन, याच्यापैकी दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपं वाटेल त्या पद्धतीनं. परंतु या ठिकाणी पंक्च्युएशन सोडून तुम्ही 5 पैकी कोणतेही चूज करा, तुम्हाला जे सोपे वाटतील ते, आणि 8 पैकी 8 मार्क्स मिळवा. कारण फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट लँग्वेज स्टडी इट्स गॉट डेफिनेटली यू आउट ऑफ 10 मार्क्स फ्रॉम दिस फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. तर मी नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून पुढचे सर्व ॲक्टिव्हिटी रायटिंग स्किलचे पार्ट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. धन्यवाद.